हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज बघा, हे उपवास आहे ना, आपल्याला ज्यूस घ्यायचा आहे म्हणून मी काय केलं, हे पपई सोलून घेतली आणि आता ह्या पपईचा मी ज्यूस करणार आहे। ह्याच्यामध्ये घातले, तुम्हाला मीठ टाकायचं असलं, मीठ काळी मिरी टाकायची असली तर टाका। मी ना हे साखर टाकून घेणार आहे। मीठ, काळी मिरी, पुदिन्याचे पानं, तुळशीचे पानं टाकायचे त्याच्यामध्ये। मी फक्त मीठ आणि साखर टाकणार आहे, काळी मिरी टाकणार नाही। टेस्ट चांगली लागते आपल्याला, आपण आपलं टाकून घ्यायचं। माझ्याकडे काळी मिऱ्या कुठल्याला संपल्यात म्हणून आज मी टाकणार नाही, मी कुठून ठेवणार आहे आता भरपूर। आता ह्याच्यामध्ये ना मी काहीच टाकलं नाही, नुसतं काढायला का हे साखर आहे, साखर टाकणार आहे। पपई जर थोडी फिक्की असली तर थोडं साखर टाकून ज्यूस घ्यायचा, गोड असली तर साखर टाकून ज्यूस घ्यायचा। नाही, माझी थोडी फिक्की आहे बघा, कलरवरूनच तुम्हाला लक्षात यायला। म्हणून मी काय करायला, ह्याच्यामध्ये आता एका कपाला 2 चमचे, एका ग्लासाला 2 चमचे साखर टाकून मी आता पपईचा ज्यूस घेणार आहे। थोडे काळे मिऱ्या, तुळशीचे पानं, पुदिन्याचे पानं आणि मीठ, काळं मीठ आज चालत नाही म्हणून सेंधव मीठ घ्यायचं आज। आता हे बघा, हे मिक्सर मधून काढले, ह्याच्यात साखर टाकली 2 चमचे आणि थोडं मीठ टाकले, सेंधव मीठ बरं का। आता हे परत आणखी ह्याच्यामध्ये थोडी पपई टाकून काढायला मी थोडंसं पाणी टाकणार आहे, खूपच जाड होतंय ना ज्यूस म्हणून थोडंसं पाणी टाकणार आहे। तर ते पाणी मिक्स करून घ्यायचं, मिक्सर वाट बाहेर येते बरं का ते एखाद्या वेळेस। असं मिक्स बी केलं हाताने तरी जमते, जास्त नाही टाकलं मी। तुमचं पोहे खायचे 2 चमचे पाणी टाकले फक्त, हे टाकलं मिक्सर मधून परत काढून घेते मी। खूप छान लागते बरं का ज्यूस। थोडी पपई आपली फिक्की असली की त्यामध्ये साखर टाकून ज्यूस करून प्यायचं। हे बघा, अशा प्रकारे ज्यूस तयार झाले। तुम्हाला आणखी ह्याच्यामध्ये पातळ करायचं असेल तर करू शकता बरं का, मी जाड केले, माझ्याकडे पपईचं असतं म्हणून। ह्याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकून पातळ करू शकता। तुळशीचे पानं, पुदिन्याचे पानं, काळी मिरी, थोडी साखर, थोडं मीठ टाकून हे ज्यूस तयार करायचं आणि प्यायचं। खूप पौष्टिक असते बरं का। माझा जर हा पपईचा ज्यूस तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा पपईचा ज्यूस कसा वाटला। धन्यवाद।